पंचकर्म चिकित्सा म्हणजे शरीर शुद्धीचे उपक्रम की ज्याच्यामध्ये बाह्य तथा अभ्यंतर शुद्धी साधली जाते आणि यालाच काही लोक त्यांच्या कन्व्हिनियन्ससाठी डिटॉक्सिफिकेशन थेरपी समजतात. जवळजवळ त्याचा मतितार्थ तोच आहे. तर आयुर्वेदातील अतिशय महत्त्वाची चिकित्सा प्रणाली आहे पंचकर्म. आणि ही पंचकर्म खरोखरच सर्वांसाठी गरजेची असतात का अशी एक शंका असते. खरं तर रुग्णांसाठी ज्यांना आजार आहे त्यांच्या आजाराच्या गांभीर्यानुसार पंचकर्म चिकित्सा ही महत्त्वाची असतेच. पण जे स्वस्थ आहेत, जे निरोगी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची चिकित्सा प्रणाली आहे. सध्या आपण बघतोय साधारण एक 30 ते 40% व्याधी हे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतात की ज्याच्यामध्ये डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हाय कोलेस्टेरॉल आहे, गाऊट आर्थरायटिस, फॅटी लिव्हर, PCOD, थायरॉइड, इरेग्युलर मेन्स्ट्रुएशन, एंडोमेट्रियोसिस काइंड ऑफ डिसीजेस, स्टोन, गॉल स्टोन्स और किडनी स्टोन. तर एक ना असे अनेक व्याधी आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर्सच्या अंडर कन्सिडर करतो. आणि हे जर व्याधी होऊ नये असं जर वाटत असेल तर सुज्ञ नागरिकांनी नक्कीच पंचकर्म. कॅन्सरचं प्रमाण 20% वाढलेलं दिसतं आणि त्याच्यामध्ये खरं तर जिनेटिक प्रीडिस्पोजिशन नावाचा एक एलिमेंट आहे, अतिशय महत्त्वाचा रोल तो निभावत असतो. आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर मग आयुर्वेदिक जिनॉमिक्स किंवा प्रकृती परीक्षण हे एक अतिशय महत्त्वाचं परीक्षण आहे सध्या तरी प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत. आणि योग्य ते प्रकृती परीक्षण करून घेतलं आणि प्रकृती परीक्षणानुसार दोषांचा अंदाज आला आणि त्याच्यानुसार जर आपण पंचकर्म करून घेतली तर नक्कीच कॅन्सरचा असणारा जो धोका असतो तो आपण टाळू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने पंचकर्म करून घ्यावेत.